पाठ 11 भारतातील जल संसाधन मराठी सोल्युशन विभाग ए. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा. यामध्ये पहिल्याचे उत्तर 2, 4, 1, 5. दुसऱ्याचे उत्तर 3, 5, 2, 1. तिसऱ्याचे उत्तर 4, 1, 5, 2. प्रश्न दुसरा, खालील विधाने खरे आहेत किंवा खोटे ते लिहा. पहिले विधान खोटे, दुसरे विधान खोटे, तिसरे विधान खरे, त्यानंतर चौथे विधान खोटे, पाचवे खोटे, सहावे खोटे, सातवे विधान खोटे, आठवे खरे. प्रश्न 3, खालील प्रश्नांची संक्षिप्तमध्ये उत्तरे लिहा. पहिल्याचे उत्तर जल, दुसऱ्याचे उत्तर वृष्टी, त्यानंतर नद्या, भूमिगत जल, ग्रँट एनिकाट, यमुना. सातव्याचे उत्तर विहीर, ट्यूबवेल, कालवे आणि तलाव. आठव्याचे उत्तर पूर नियंत्रण आणि जमिनीची झीज. नवव्याचे उत्तर नदी, सरोवर आणि झरे. दहाव्याचे उत्तर पंजाब. 11व्याचे उत्तर जल संरक्षण. 12व्याचे उत्तर 8% आणि 13व्याचे उत्तर 50%. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची योग्य विकल्प निवडून रिकाम्या जागा भरा. पहिल्याचे उत्तर अमर्यादित, दुसऱ्याचे उत्तर कृष्णा, तिसऱ्याचे उत्तर कावेरी, चौथ्याचे उत्तर नर्मदा, त्यानंतर नर्मदा खोरे, महिसागर आणि तापी. प्रश्न 5, खालील प्रश्नांची योग्य विकल्प निवडून उत्तरे लिहा. पहिल्याचे उत्तर डी वृष्टी, त्यानंतर सी नद्या, त्यानंतर बी कावेरी. चौथ्याचे उत्तर डी भाकरा नांगल, चंबल खीण, नर्मदा खीण आणि नागार्जुन सागर. पाचव्याचे उत्तर ए कावेरी. सहाव्याचे उत्तर बी हिमालय થી નીકળતી નદીઓ મોસમી નદીઓ કહેવાય છે. હિમાલયમधून निघणारी नदी ऋतुगत नद्या म्हटल्या जातात. 7 डी दक्ष તે વૃષ્ટિ જળ સંચયનની એક પદ્ધતિ છે. વિભાગ બી, ભારતમાં સિંચાઈના માધ્યમો વિશે માહિતી આપો. उत्तर, भारतीय सिंचनाचे मुख्य 3 माध्यम आहेत. पहिले विहीर, ट्यूबवेल, दुसरे कालवे, तिसरे तलाव. यापैकी विहीर आणि ट्यूबवेल सिंचनाचे मुख्य माध्यम आहेत. कालवे तसेच तलाव अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर येते. कालव्यांद्वारे सिंचन सतलज, यमुना आणि गंगेच्या विशाल मैदाने तसेच पूर्वेच्या किनारी मैदानात आलेल्या महानदी वगैरे कृष्णा आणि कावेरीच्या मुख्य त्रिकोण प्रदेशात होते. विहीर, ट्यूबवेल ही गाड्याच्या मैदानात सामान्य आहे. प्रश्न दुसरा, भूमिगत जळना उपयोग जणाव. उत्तर, मुख्य जलस्रोतमध्ये भूमिगत जलांचे स्थान पण महत्त्वाचे आहे. भारतात उत्तरेच्या मैदानी प्रदेशात 42% भूमिगत जल मिळते. दक्षिण भारतात पठारी प्रदेश आणि पर्वतीय विस्तारामुळे भूमिगत जलांचे प्रमाण कमी पाहावयास मिळते. प्रश्न 3, दक्षिण भारतમાં તળાવ દ્વારા ખેતી થાય છે શા માટે? उत्तर, दक्षिण भारतात तलावाद्वारे शेती करण्यात येते कारण की तेथे जास्त तापमान असल्यामुळे तेथील नद्या, विहीर मध्ये पाणी साठतात आणि या पाण्याचा उपयोग दक्षिण भारतात कडील लोक तलावाद्वारे शेती करतात. प्रश्न चौथा, जळ संसाधननी संकल्पना समजावू. उत्तर, भारतात सिंचनाच्या सुविधेत खूप वाढ झालेली आहे. तरी सुद्धा 2/3 कृषी क्षेत्र अजूनही सुद्धा पर्जन्यावर आधार ठेवतात. वर्तमान काळात विहीर आणि ट्यूबवेलद्वारे जास्त पाण्याला बाहेर काढल्याने भूमिगत पाण्याचा स्तर खाली गेला आहे. काही राज्यात भूमिगत पाण्याला जास्त प्रमाणात काढल्यामुळे पाण्याचा स्तर कमी झालेला आहे. प्रश्न 5, योग्य जळ व्यवस्थापन जळ संकटથી बचावे છે.
योग्य दलिलोथी समजाव. उत्तर उपलब्ध जल मर्यादित आहे, त्याचे वितरण पण असमान आहे. त्याचबरोबर प्रदूषित जलाची समस्या आहे. जल असे संसाधन आहे की ज्याचा सरळ संबंध संपूर्ण जीवसृष्टीसोबत जोडलेला आहे. जल संसाधनासाठी उपाय विविध स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. जल संसाधनांचे जतन जल संरक्षण म्हणून ओळखण्यात येते. जल संसाधनांचे काही सामान्य उपाय याप्रमाणे आहेत. प्रश्न 6. बहुहेतुक योजनांना गमे ते 4 उद्देशो म्हणजेच हेतुओ जणाव. उत्तर बहुउद्देशीय योजना म्हणजे नदी खोरे सोबत जोडलेल्या विभिन्न समस्यांचे निवारण. कारणे यामध्ये पूर नियंत्रण, जमिनीची झीज थांबविणे, सिंचनासाठी आणि पेयजल उद्योग, वसाहतींना दिले जाणारे पाणी, पीक उत्पादन, आंतरिक जल परिवहन, मनोरंजन, वन्यजीव संरक्षण आणि मत्स्यपालनाचा समावेश होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.